माझे राव मी तुझ्या डोंगरावर आलोय पण आम्ही एसटी मला खाली जाईन का नाही नक्की का आणि हे एकच पारडू राणी आहे अरे काय पण मग आपण ती मला हा म्हणे घाणार राव अरे 100% म्हणणार खरं मग काय बोलली पाहिजे रे बाबा माझ्या इथं इथं कसं तरी होत बोलणार की चाल पारडाची आता काय ना फोड दे मला फोडवर चारू दे मग आपण लावून नियोजन काय माझ्या हा जे रानात चूक आहे ते कुठं पण नाही ना रे नाही आईच्या मच्छरड्याच्या आईला पण रानात चूक हा माझ्या कुरमाट वास सुटायला लागलाय फोडणीचा भात खाऊ झाला काय रे ते इकडे तोंड करून बस तिकडे बसा का मुसक्या कुळीचा भात नाही गुगरांचं कालवण काढले आणि आवाज नाही सुगंध मनमोहित तू पण घे हा 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 या वासाने मैत्री वाढती तू पण जवळ येऊन बस तो तेवढा दगड आण बर माझ्या इथे काय दगड नाही बा तो पारडू गेला बघ तिकडं ए अरे मा पारडू गेलं माझ्या आता गुळगुळीत दगड घेऊन ये मा मुळव्यात दुखत आहे आणि तर मगाशी मी बसलेलो जरा पाय बी बघून ये आता नी माझ्या हे पारडू कधी मोठं व्हायचं रे अरे हे माझ्या पप्पाने घेऊन दिलंय मला ते म्हणले याच्यामुळे तू लय मोठा बिझनेसमॅन होशील तुझी स्वतःची डेअरी असणार स्वतः एमडी असणार त्याच्या स्वतः मालक तेव्हा आपण ये ना तुला बिझनेसमॅन नाही बनवलं चुत्या बनवले चुत्या कळलं का मुसक्या बापावरून आणि महाराजांवरून काहीच वांगे सांग ऐकून घेणार नाही आताच सांगतोय तुला माझ्या तुझ्या पारडाची 10 पारड पर्यंत माझी 4 पोरं असतील राव आणि आहे ना तुझ्या 4 पोरांची डुंगण दूध असेल काय संसार म्हणलं सगळं करावं लागत आहे म्हणून मी माझ्या बापाने दिलेले बिझनेस कर ओळखतोय त्याला मोठं करणार आहे मी तुला काय अरे मी 10 किंवा 100 पोरं काढीन बर का पण त्यांची डुंगण धुईन तुला काय करायचे इकडे ये अरे घे त्याचा मुक्का घे तुझ्या बापाने तुला चुत्याच बनवले माझ्या शहाजहाननी त्यांची बेगमसाठी ताजमहल बांधला मी माझ्या प्रियासाठी काय बांधू एक काम कर खोली घे आणि त्याला दरवाजा नको लावू तुम्ही दोघं राहा खाऊ काय आम्ही दोघं तुम्ही ना माग अरे तुम्ही याला माझ्या तू आज शेवटचा दिवस कळलं का माझ्या प्रेमाची काही कदरच नाही कोणला बा मैत्री तू टांगड्या वर करून मुतलाय कळलं का बाट खावा मला साथ द्यायची तर तू पळून चाललाय तिकडं आज मला लागेल या लग्नाची घाई प्रिय तू कधी होती माझ्या लेकराची आई आद्या राव बाबा निवांत बसले का बटवे बाबा गुरुगुळीतोय आख्या गावाला आहे ना सांगून सांगून दमलोय माझ्या प्रेमाची काही कदरच नाही कोणला तुम्ही कधी केलं का प्रेम हा तुम्ही कधी केलं का नाही प्रेम
पोसडीच्या तू का माझ्या एवढं आहे मारीच्या हा आईला बाबाला मेहमानातलं सांगितलं सगळी गोष्टी बाबा ते डंगरे बोडीच त्याची आईला माझे तुला प्रियाबद्दल काय वाटतं का नाही नाही मला नाही कसली फिलिंग काय बरं नाही अरे हे का चाललं माझे काय टाइमपास लावलाय राव आज कुठं असतंय का मुसके येईनी झाले काय करू मी जर डॉक्टर पिसाळलं ना मी काय करू तुला पण बघताय काय करणार आता कशी एसटी नाही गाव अरे मा पार्टू मा बिझनेस मा पार्टू अरे मा आता पार्टू मा बिझनेस आता कशी एसटी अरे पार्टू पाळशील तू चल लवकर चल चल माझ्या एवढा आता वर ते बसून वास आणला आपण खाली कसं जायचं हे काय एवढं शेण गाडायचंय फक्त आणि मग जायचंय खाली तेवढं डोकं आपटून घेऊ का मी आपट डोक्याची जर मंडळी तुझ्या संग आलं नसतो ते परवडलं असतं बर बर माझ्या मी इथं पुरी पाठवायच्या का इथं म्हशी सांभाळायच्या मला सांग तू कधी टाकू 1 लाख थांब रे माझा बापाचा बिझनेस आहे बापाची बिझनेसच्या आईला दम काढतो जरा शेण गाडू आपण आवर पाठवाट नाही मी लागता येईन तेवढ्या पत्रातून बाहेर जाशील हा थांब थांब घे रे पटके आवरून थांब याला बांधू दे फक्त जाऊ शेण पण काढायचं अजून असं कुठं असते का बरं घे ना पटापट आवरून झालंय आता तर चल शेण काढायला चल आणि टपटू काय करते घे ना बापाचा बिझनेस शेण बिन ठिकाण धोक्याची फार मंडळ पोर जर गेली ना मी तुला घुमीन डायरेक्ट नाही रे बाबा नाही जा धर पाटकी माझ्या जा बर वाकणं खाली बर लवकर वर धर आईला मी कधी माझ्या घरी नाही भरले घे, उचल 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 तिकडे घे ना झाड उचल अक्कल आहे का तुला अक्कल आहे माझ्या जर इष्टी गेली ना मी कशानच गाडीने कळलं का बापाला कळून पण नाही जायचं कुठे गेलं पोरमा आवर ना आई घाली किती टाइम लागतो तो अर्धा तास झालं आपण चालू आलेलं आई घातलं तुम्ही आता गाल भरवलं शिपतार तोंडाच्या दम काढ इष्टी जर गेली मी सांगेन तुला बरोबर बैल चांगले आलं जिंकायला फायनल चालू आहे ना आता नाही काय हाताला खेळ लागेल राव इकडचं झालं का इकडचं जुगाडला लागत बोलावलं
याचा गायला मराठी क्वालिटी आता गेलो नाही तू पुढे पॉझिटिव्ह पुन्हा बाबा आलेलाय काय रोग आलाय सारखे कॉल करते माझा जर डोक्यात टाकलेला बारे पडून देत नाही काहीच नाही टाकीन बरं का त्याला अक्कल बिकार आहे का फोन किती बारी गेले मी काय बावळा टेका तुला आहे का अक्कल लावली तर काय चाललंय माझं काय चाललंय मी गाडी बघून मला कळत नाही का गाडी तुला माहिती गाडी चालू असते मी काय करू मला गाडी आवडती नाही का तू आपली यायचं लवकर निघून तुला कळाय नको का बोलाय नको लावू मला यायचं लोक मला सांगितलं का तुला तुला कळाय नको 27 मुझ माय लिस्ट आहे 27 मोरले बोल नको बघायचं असलं तर परत असा जोडीदार असतो रे नाही रे जोडीदार तिकडे गाडा असल्यावर जोडीदार नाही फिरीदार नाही हा बस बसायचं असलं तर बस असू नको लय जड आहे हो लय जड आहे हो लय जड त्याला माझा फोन आहे हॅलो अरे आम्ही एसटी गेली काय रे अरे एसटी निघून गेली तू कुठे आहे आम्ही सकाळी तुला सांगितलं होतं आम्ही त्याच्या पारगावून जाऊन आलोय घरी जाऊन आलो आता गोठ्यावर आलोय तू अजून पात्या नाही आमच्यामुळे आता एसटी गेली अरे याच्या वर आलतो डोंगराव मी पारडू उचलून घेतलं बाबा अरे वा 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 लय पारडू पाठीला बांधले म्हणतोय गोट्यात नेलं पर शेण भरलं शेण काढलंय का लय लय गुन्हा आहे रे तू हा आता काय करू रे बाब्या आता मर तिकडे जाऊन काय करावा येतो खाली आता काय त्यांचं बोचं दूध बस रे ऐकलं का ठेव आम्हाला बारे बघू गाड बघाय तुम्ही गाड वेळ ना सोडून दे ठेव बुरीच्या मागे जातो का खाल्ल्या आळीला आली दुसरी जा लागतात तोंडाच आपली पाहिजे बारी गेली शेतकऱ्यामुळं अरे नाही बोला तू खोटं बोलत असेल नसेल गेली चले आता मग हा चल बोला काय करता रे तुम्ही काय नाही गाड बघतोय आणि मला काय सांगायचं तुम्ही गाड्या बघत मी ना सांगू का तुम्ही तिथे आम्हाला माहितच नाही अरे काय पोराव अरे मी पण गाड्याचं सुट्टी नाही तुम्हाला बघितलं नाही ना अरे मला सांगायचं ना मी आलो असतो बघायला या 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 मग या हा आलो झालं या पाहिजे कांड्याच्या गपना बाबा बारी बंद काय बारी बंद माहित बघायला आपलं बघू का कोपर खेळी मध्ये केली बारी बंद म्हणतो बारी पण बघ झाली नाही गोळा बघेल अरे गप्प आहे बारीचं बघू द्या जर दोघे गप्प बसा बारे बघा ठाकूर दुगाल बांधितो खेळ विष्णू भरिंग मामा पैलवान बाबूरावजी वाईकरप्पा सभापती कैलासवासी साधू मामा मारुती कळके स्वप्नील जर बलवंत ठाकूर आणि संघाच्या नानासाहेब यार जुगलबंदी
जाऊ दे मला. माझ्या राव हा. गेली एसटी काय करायची? अरे जाऊ दे गेली तर आज तू पण तर शेणाने भरला होता, तो आली अंगाचा वाशात होता, तसं म्हणती तुला बघून पळून गेली असती, आपण उद्या ना फसाच तयार होऊन. तू यामुळे झालं ते टोन घ्यायचे आता. जाऊ दे मला उद्या.